जय श्रीराम मित्रांनो, पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची आहाराची गरज दुप्पट असते, बुद्धी चौपट असते, धैर्य साहस 6 पट असते आणि कामभावना 8 पट असते. ऐकायला थोडं वेगळंच विचित्र वाटलं ना? अर्थातच हे माझं मत नाही. मग कोणत्या महानुभावाचं हे मत आहे आणि ते तसं का आणि कोणत्या अर्थाने म्हणतायत ते आपण या व्हिडिओतून नक्की समजून घेऊया. अत्यंत कामाची माहिती मिळणार आहे यातून. शेवटपर्यंत नक्की पहा. लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. चाणक्य नीतीच्या पहिल्या भागामध्ये आपण तत्कालीन वातावरणाचा अदमास घेतला, अंदाज घेतला. आज आपण चाणक्य नीतीच्या पहिल्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेव, संहारकर्ता शिव आणि पालनकर्ता विष्णू. अर्थात निर्मिती केल्यानंतर ब्रह्माला आणि विनाश करण्यापूर्वी शिवाला विश्वात काय सुरू आहे याकडे लक्ष देण्याची फारशी गरज पडत नाही आणि अर्थातच त्यामुळेच अवतार घ्यायची सुद्धा गरज पडत नाही. पण विष्णूला मात्र हे विश्व सुरळीत सुरू आहे का याकडे लक्ष ठेवूनच राहावं लागतं. नियमानुसार सर्व काही सुरू आहे का हे पाहावं लागतं आणि कुठे काही मोठा बिघाड वाटला तर अर्थातच अवतार घेऊन सर्व रहाट गाडगं सुरळीत करावं लागतं. त्यामुळेच कोणत्याही शुभ कार्याला प्रारंभ करताना आपण ईश्वराचं स्मरण करतो. तसं जगामध्ये जगायचे नियम शिकवणाऱ्या ग्रंथाच्या पहिल्या अध्यायाला सुरुवात करतानाचं मंगलाचरण विष्णूला अर्पण करणं संयुक्तिक नाही काय? पहिल्या श्लोकात आचार्य म्हणतात, प्रणम्य शिरसा विष्णुं त्रैलोक्याधिपतिं प्रभुं नाना शास्त्रोद्धृतं वक्षे राजनीती समुच्चयम्. अर्थात त्रिलोकाचा महापराक्रमी सर्वशक्तिमान सर्वव्यापक स्वामी विष्णूला मी शिरसा मस्तक नम्र करून नमवून प्रणाम करतो, वंदन करतो. आणि आता मी सकल शास्त्रांमधून एकत्र केलेल्या व्यवहार, राजनीती, लौकिक जीवन समृद्ध करण्यासाठी आचरणात आणण्याच्या नियमांचं विवेचन करतो. अधित्येदं यथाशास्त्रं नरो जानाति सत्यं धर्मोपदेश विख्यातं कार्याकार्यं शुभाशुभम. या शास्त्राचं सखोल आकलन सुजान मानसाची दृष्टी स्वच्छ करेल. अर्थात त्याच्यासमोर धर्मशास्त्राप्रमाणे एखादी गोष्ट करावी का, त्याज्य अयोग्य गोष्टी कोणत्या आहेत, पाप आणि पुण्य काय आहे, धर्म अधर्म काय आहे, या सर्व बाबी सूर्यप्रकाशागत स्पष्ट होतील. तदहं संप्रवक्ष्यामि लोकानां हितकाम्यया येन विज्ञानमात्रेण सर्वज्ञत्वं प्रपद्यते. हा ग्रंथ वाचणारा सुज्ञ माणूस व्यवहार नीती आणि राजनीतीमधील बारकावे उमजून सर्वज्ञ होऊन जाईल. अर्थात कोणत्या प्रसंगात कसं वागावं याचं ज्ञान त्याला प्राप्त होईल. माणूस सुज्ञ कशामुळे हवा? कारण नियम फक्त वाचून त्याचा फायदा होत नाही. पोहायचं कसं याचं फक्त पुस्तकी ज्ञान असून उपयोग नाही, त्याचा उपयोगही करता यायला हवा. अर्थात पाठ असून त्याचा उपयोग होत नाही तर आपल्यात कोणता नियम कुठे वापरायचा याचं तारतम्य असायला हवं आणि तसा वापर आपण करायला हवा. नाहीतर प्रसंग घडून गेल्यानंतर पश्चात बुद्धीने विचार करणं अर्थातच निष्फळ आहे. मूर्ख शिष्योपदेशेन दुष्ट स्त्री भरणेन च दुःखितये संप्रयोगेन पंडितोप्यवसीदती. शब्दशः अर्थ असं सांगतो की मूर्ख शिष्याला उपदेश करणं, दुष्ट व्याभिचारिणी स्त्रीचं भरण पोषण करणं, निर्धन दुःखी व्यक्तीबरोबर व्यवहार करणं बुद्धिमान व्यक्तीलाही कष्टात संकटात ढकलू शकतं. मूर्खाला शहाणपणा शिकवायच्या भानगडीत पडू नये हे तर सर्वमान्यच आहे. गाढवापुढे वाचली गीता असं आपण म्हणतोच ना. प्रत्येकाने कधी ना कधीतरी याचा अनुभव घेतलेलाच असतो. याचं कारण म्हणजे मूर्ख व्यक्ती सर्वज्ञानी असतो असा अर्थात त्याचा समज असतो आणि त्याला आपल्या या नसलेल्या सर्वज्ञानाचा एवढा मोठा अभिमान असतो की काही शहाणपणाच्या गोष्टी सांगायला गेल्यास त्या व्यक्तीला तो स्वतःचा शत्रू समजू शकतो. पावसात भिजणाऱ्या माकडाला सुगरण पक्षी वेळेत घरटं बांधायचं महत्व सांगायला गेला तर माकडाने काय केलं? सुगरणीचं घरटं झाडावरून उपटून मोडून तोडून टाकलं. तर मूर्खाला शहाणपणा सांगायला जाऊ नका. हाच प्रकार दुष्ट आणि व्याभिचारी स्त्रीच्या संदर्भात म्हणता येईल. वाममार्गाची चटक लागलेली असेल तर सुमार्गावरून चालणं आणि तसं चालणारे तुच्छ वाटणार नाहीत काय? आचार्य या यादीत दुःखी आणि निर्धन व्यक्तींशी व्यवहार करणं हेही सुज्ञाला दुःख मूलक ठरतं असं म्हणतात.
अर्थात या ठिकाणी दुःख आणि व्यवहार या दोन गोष्टींचा, दोन्ही शब्दांचा अर्थ योग्यरित्या समजून घेणं आवश्यक आहे, अन्यथा अनर्थ होऊ शकतो. सुज्ञाला अर्थातच हे लक्षात येईल की यातून कोणताच असा अर्थ ध्वनित होत नाही की पीडितांची सेवा केल्याने तुम्ही स्वतःही स्वतःला दुःखाच्या गर्तेमध्ये टाकाल. अर्थात त्याचा अर्थ काय आहे? दुःखी मनुष्य असफलतेनेही दुःखी असू शकतो, वैफल्याने नैराश्यग्रस्त झालेला असू शकतो, व्याधींमुळे दुःखी असू शकतो किंवा नकारात्मक विचार हे दुःखाचं मूळ असू शकतं. व्यवहार म्हणजे आर्थिक व्यवहार म्हणू शकतो किंवा संपर्कही म्हणू शकतो. कोणत्याही कारणामुळे दुःखी असलेल्या व्यक्ती त्याच जाळ्यात गुरफटलेला असेल तर त्याच्याशी व्यवहार केल्याने परत तेच नुकसान, त्रास आणि दुःख व्यवहार करणाऱ्या सुज्ञाच्याही वाट्याला यायचीच शक्यता जास्त. नकारात्मक मनोवृत्तीच्या व्यक्तीशी व्यवहार केला, सहवास ठेवला, त्याच्या तशा निगेटिव्ह विचारांचा पगडा दुसऱ्यावरही पडणारच. संसर्गजन्य व्याधींमुळे दुःखी असलेल्या व्यक्तीशी व्यवहार म्हणजे संपर्क तुम्हालाही त्या संसर्गाची बाधा घडवून आणू शकेल. कोरोनामुळे आपण हे जवळून पाहिलेलंच आहे. म्हणून आचार्य म्हणतात की अशा दुःखी निर्धन व्यक्तींशी व्यवहार टाळा. जर हे व्यक्ती अपघाताने दुःखी झालेले असतील, आपल्या चुका त्रुटी समजून त्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडत असतील, पीडित असतील तर त्यांची मदत करणे, सहकार्य करणे हा तर धर्मच आहे. पण ज्याला आत्महत्या करायची म्हणून तो पाण्यात उडी मारतो, अशा व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यालाही तो बुडविल्याशिवाय राहणार नाही. आणि चुकून पाण्यात पडलेला व्यक्ती असेल तर तो घाबरला असला तरी बाहेर पडण्यासाठी प्रयत्नशील असतो. एवढा फरक समजून घेण्यासाठी आपण सुज्ञ असलं पाहिजे. चाणक्याने त्यांचा जो शत्रू होता अमात्य राक्षस, धनानंदाचा अमात्य, त्यालाच चंद्रगुप्ताचा महामंत्री बनविलं, कारण त्यांना गुणांची पारख होती. अर्थात त्यांना या श्लोकातून असाच अर्थ अपेक्षित असावा, आपण असं म्हणू शकतो. दुष्टा भार्या शठम मित्रम भृत्यश्चोत्तरदायकः ससर्पेच ग्रहे वासो मृत्युरेव न संशयः. दुष्ट, कर्कशा, दुराचरणी बायको, कुटील स्वार्थी मित्र, उलट बोलणारा नौकर आणि साप असलेल्या घरात निवास हे मृत्यू समान आहे. कधीही मृत्यू होऊ शकतो. म्हणजे कर्कशा कजाग बायको असेल तर नवऱ्याचं पाय पुसणं होणार, यामध्ये काही संशय नाही. कुडत कुडत शेवट गाठणं हेच त्याचं प्राक्तन. तसाच प्रकार दुष्ट आणि स्वार्थी मित्राचा. कधी विश्वासघात करील याचा नेम नाही. आणि उद्धट आणि उलट बोलणारा नौकर कधी आपल्या स्वामीला नुकसान पोहोचवेल हे सांगता येणार नाही. हे म्हणजे साप असलेल्या घरात राहण्यासारखं आहे. माहित नाही कधी साप महाराज येऊन चावा घेतील आणि त्यांच्या स्वामींची भेट घडवून कैलासवासी करतील. आपदर्थे धनम रक्षेत दारान रक्षेत धनैरपि आत्मानं सततम रक्षेत दारैरपि धनैरपि. धन वाचवून ठेवायला हवं, कारण विपदेच्या क्षणी, अडचणीच्या क्षणी, संकटाच्या वेळी तेच वाचवू शकतं. गरज पडल्यास धन खर्चून पत्नीचं रक्षण करणं ही आवश्यक आहे, कारण ती जीवनसंगिनी असते. आणि धनक्षय झाला तरी, तारुण्य लोप पावलं तरी तिचा आधार असतो. पण यापुढे जाऊन व्यक्तीला आत्मरक्षेला प्राधान्य देणं महत्वाचं आहे, कारण आत्मरक्षा झाली तरच इतर गोष्टींना अर्थ राहील. अर्थात हा स्वार्थमूलक विचार वाटतो, पण इथे माकडीन आणि तिच्या पिलाची गोष्ट ध्यानात घ्यायला लागेल. आणि चाणक्य कठोर राजनीती लिहित होते, कादंबरी नाही. त्यामुळे अशा गोष्टी आडपडदा न ठेवता येणारच. अहम ब्रह्मास्मी हे वेदवचन आहे, आणि त्या अहमला आणि ब्रह्माला जपणं हे तर अर्थातच आपलं कर्तव्यच आहे. उपनिषदही सांगतात, आत्मन्नस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. चाणक्य नीतीमधला पुढचा श्लोक आहे, आपदर्थे धनम रक्षेत श्रीमतां कुत आपद कदाचित चलिता लक्ष्मी सच्रितोपि विनश्यति. अर्थात विपदेतून रक्षण व्हावं म्हणून सज्जन माणसाने धन वाचवून ठेवायला हवं, बचत करायला हवी.
पतपेढीमध्ये ठेवू नका, पतसंस्थेमध्ये ठेवू नका, मोडून जातात. आता एखादा धनी सज्जन विचार करेल की एकतर माझ्याजवळ विपुल धन आहे, माझं आपत्तीतून रक्षण होणारच आहे, मग मी बचत कशामुळे करू. दुसरी गोष्ट, मी सज्जन आहे, मला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही, माझ्यावर कोणती आपदा का आणि कशी येईल. तर मित्रांनो, एक तर लक्ष्मीसारखं चंचल दुसरं काही नाही, आपलं मन सुद्धा नाही. लक्ष्मी कधीही लोप पावू शकते आणि सज्जन आहोत म्हणजे आपत्ती येणार नाही असा नियम थोडाच आहे. म्हणून बचत करा. वाईट काळापासून वाचण्यासाठी योग्य जागी ठेवलेली लक्ष्मीच तुमच्या कामाला येईल, पतसंस्थेमध्ये ठेवलेली नाही. यस्मिन देशन सम्मानो न वृत्तीर्न च बांधवा न च विद्यागम कश्चित तम देशम परिवर्जयेत. महत्वाचं आहे बरं, हे लक्षात घ्या. ज्या ठिकाणी आपल्याला आदर नाही, मान सन्मान नाही, प्रेमही नाही, तिथे कोणत्या उद्देशाने जायचं. जिथे कुणी आपले नातेवाईक नाहीत, आपली काळजी घेणार कुणी नाही, आपलं बांधव कुणी नाही, तिथे कुणासाठी जायचं. जिथे काही रोजगाराचं साधन नाही, उपजीविकेची संधी नाही, नवीन ज्ञान शिकायला मिळायची शक्यता नाही, अशा ठिकाणी जाऊन करणार काय आणि कशासाठी जायचं. तर अर्थातच अशा स्थानाचा त्वरित त्याग करायला पाहिजे. आपण जिथे आहोत, जिथे काम करीत आहोत किंवा जिथे राहत आहोत त्या ठिकाणी आपल्याला यापैकी काहीतरी गोष्टी उपलब्ध होत असतील तर तिथे आपण आपला राहिवास चालू ठेवू शकतो. अन्यथा ती जागा त्यागणं हेच सुज्ञाचं लक्षण आहे. श्रोत्रियो धनिक राजा नदी वैद्यस्तु पंचमः पंचयत्र न विद्यन्ते न त्र दिवसम वसेत. शब्दशः अर्थ कसा की ज्या ठिकाणी श्रोत्रिय म्हणजे वेदज्ञानी ब्राह्मण नाही, कुणी पैसेवाला धनवान नाही, राजा नाही, नदी नाही किंवा वैद्यही नाही, त्या ठिकाणाहून तत्क्षणी काढता पाय घ्या, तिथे राहू नका. हे असं का म्हटलं असेल? कारण राजा रक्षण करतो. तो नसेल तर जीवित आणि वित्त यांचं रक्षण कोण करणार? अनागोंदी माजेल सारी. वेदज्ञानी ब्राह्मण धर्मरक्षण करतो. त्या वस्तीमध्ये संस्काराचं अस्तित्व आहे याचं ते निदर्शक आहे. तो असेल तर तिथले रहिवाशी सदाचरणी आहेत असं समजा. धनिक लोक व्यवसायी असतील तर ते नगर प्रगतिशील असतं, भरभराटीकडे वाटचाल करीत असतं. व्यापार उदीम चांगला असतो आणि प्रगतीच्या संधीही असतात. नदी असेल तर सिंचनासाठी शेतीसाठी पाणी उपलब्ध असतं आणि वैद्य असेल तर शारीरिक व्याधींमधून सुटका होऊ शकते, रक्षण होऊ शकतं. जिथे या गोष्टी नसतील तिथे थांबणं जीव आणि वेळ संकटात टाकणं आहे. म्हणून अशा ठिकाणाचा त्वरित त्याग करावा. लोकयात्रा भयम लज्जा दाक्षिण्यम त्यागशीलता पंचयत्र न विद्यन्ते कुर्यात तत्र संस्थितीम. श्लोकाच्या पुढच्या भागाचा अर्थ आहे की अशी जागा त्वरित सुज्ञ माणसाने त्यागायला पाहिजे. अशी जागा म्हणजे कशी जागा? आता आपण याच्यामध्ये पाहू. यामध्ये काय सांगितलेलं आहे की 5 शब्द पहिल्या भागामध्ये सांगितलेले आहेत. लोकयात्रा, भयम, लज्जा, दाक्षिण्यम, त्यागशीलता. आता या गोष्टीचं विवेचन करूया. लोकयात्रा म्हणजे उपजीविका चालावी, जगरहाटी चालावी, आजीविका मिळावी, उपजीविका मिळावी अशी संधी जिथे उपलब्ध नाही अशी जागा. भयम म्हणजे कायद्याचं भय, जिथे काही नियम कानून नाहीत, जो तो आपल्या मनाने वागतोय आणि त्याला कोणाचं धाकही नाही, अशी ही जागा त्याज्य आहे. तिसरा शब्द आहे लज्जा. लज्जा ही 2 अर्थाने 2 अंगाने घेऊ शकता. एक तर स्वलज्जा म्हणजे आपल्या मनामध्ये अशा गोष्टी ठरलेल्या काही असतात की ज्या आपण जगामध्ये एकटाच सजीव राहिलो तरी आपण त्या करणार नाहीत. ही झाली मनातली लज्जा. अशा प्रकारचे नियम आपण जे पाळतो ते. आणि दुसरी लज्जा झाली जनलज्जा. जनलज्जेसाठी म्हणजे उभा राहून आपण रस्त्यावर सू करणार नाहीत किंवा अशा प्रचंड अनेक गोष्टी ज्या आपण जनलज्जेस्तव करत नाहीत. तर ज्या ठिकाणी अशी स्वलज्जाही नाही आणि जनलज्जाही नाही हे ठिकाण अर्थातच त्याज्य असणार. चौथा शब्द आहे दाक्षिण्य. दाक्षिण्य म्हणजे काय? सहजगत्या कुणाला आपल्याला काही मदत करता आली, सहकार्य करता आलं, मदत म्हणण्यापेक्षा, तर ते झालं दाक्षिण्य. म्हणजे
आपल्याजवळ बिस्किटचे पुडे आहेत, कोणी एखादा भुकेला आहे, आपण पटकन त्याला देऊन टाकला आणि पुढे निघालो, हे झालं दाक्षिण्य. रस्त्यामध्ये कोणी थांबवून आपल्याला विचारलं की हा पत्ता काय आहे, आपण त्याला सांगितलं, हे झालं दाक्षिण्य. किंवा एखाद्याला तहान लागलेली आहे, आपण आपल्याकडची पाण्याची बाटली त्याला काढून दिली, हे झालं दाक्षिण्य. हा त्याग नाही, हे झालं दाक्षिण्य झालं. जिथे एवढं दाक्षिण्य सुद्धा नाही अशा ठिकाणी थांबणं म्हणजे राक्षस भूमीमध्ये थांबण्यासारखं झालं. त्याच्यामुळं ही अशी भूमी त्याज्य आहे. आचार्य सांगत असलेला 5वा गुण आहे त्याग. त्याग म्हणजे तुम्ही धनिक आहेत आणि तुम्हाला त्याग शोभतो. त्याग हा धनिकांचाच दागिना नाही, त्याग ही भावना आहे. गंगू तेल्याने जे वाहिलं, राजा भोजापेक्षा ते जास्त पॉवरफुल ठरलं, त्यागदायक ठरलं. अर्थात गंगू तेली हा राजा भोजापेक्षा श्रेष्ठ ठरला. तर अर्थात त्याग ही भावना असायला पाहिजे जनमानसामध्ये, ती आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणचे धनिक अशा भावनेचा विचार करून राहतात की आपल्याकडे जी अतिरिक्त संपत्ती आहे ती समाजकार्यासाठी द्यायला पाहिजे किंवा देणं आवश्यक राहील, कारण त्याच्यातूनच ती वापस परत येईल, असं जर झालं तर जगरहाटी चालत राहील आणि त्या सोसायटीचा, समाजाचा विकास होत राहील, भरभराट होत राहील. जिथे अशा प्रकारचे कोणी सामान्य माणसंही नाहीत आणि धनिकही नाहीत, अशा ठिकाणी राहणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं आहे, असं आचार्यांचं म्हणणं आहे. जानियात प्रेषणे भृत्यान बांधवान व्यसनागमे मित्रम चापत्तिकालेषु भार्यांच विभवक्षये. जेव्हा कर्मचाऱ्यावर आपण काम सोपवू, जबाबदारी देऊ, तेव्हाच लक्षात येईल की त्याची योग्यता काय आहे. फक्त डिग्री वगैरे कागदाचे कपटे आहेत, त्यावरून योग्यतेचा अंदाज आपण लावू शकत नाही. एखादं संकट ज्यावेळेस आपल्यावर कोसळतं तेव्हा कळतं की भाऊबंद, नातेवाईक काय आहेत, किती कामाचे आहेत, आपल्या मदतीला येतात का नाही, ती त्यांची परीक्षा आहे. आणि मित्रांची परीक्षा कधी होते? संकटामध्ये होते. संकटामध्ये जर कामाला आले तर ते खरे मित्र आहेत, नाही तर गोडी गुलाबीचे तर सगळेच मित्र असतात. आणि पत्नीची परीक्षा कधी होते? जेव्हा मनुष्य निर्धन होतो, त्या क्षणी पत्नीची, स्त्रीची परीक्षा होती, तिचं प्रेम खरं आहे की धनलोलूप आहे. आतुरे व्यसने प्राप्ते दुर्भिक्षे शत्रुसंकटे राजद्वारे श्मशानेच यस्तिष्ठती स बांधव. आजारपणामुळे अंथरूण धरल्यावर, एखादा दुःखाचा डोंगर कोसळल्यावर, दुष्काळात राजाची गैरमर्जी झाल्यावर, स्मशानात किंवा एखाद्याच्या मृत्यूप्रसंगी जो आपल्या बाजूला खंबीरपणे उभा राहतो तोच खरा मित्र, बंधू मानायला हवा. यो ध्रुवानी परित्यज्य अध्रुवम परिसेवते ध्रुवानी तस्य नश्यन्ति अध्रुवम नष्टमेवहि. अर्थात जे आपल्याला प्राप्त होणारं सुख आहे ध्रुवासारखं अटळ, ते सोडून म्हणजे हातचं सोडून पळत्याच्या मागे लागणं, असं करणाऱ्याच्या नशिबी हातचंही राहत नाही आणि पळतं तर कधी आपल्या हातात नसतंच आहे, ते तर निष्ठून जातच आहे. वरयेत कुलजाम प्राज्ञ विरूपामपि कन्यकाम रूपवतीम न नीचस्य विवाह सदृशे कुले. विवाहासाठी वधूचं सौंदर्य, मुलीचं सौंदर्य हा निकष ठेवणं नुकसानकारक होऊ शकतं. एखादी रूपवान पण नीच कुलातली कन्या पत्नी म्हणून स्वीकारणं आपल्याच पायावर दगड टाकून घेण्यासारखं आहे. कारण इथे कुलाचा अर्थ संपत्ती नसून संस्कार आहे. नीच कुलातल्या स्त्रीचे संस्कार, विचार, वागणं ही तशाच प्रकारचं असणार. अर्थातच ती संसारासाठी अयोग्य असेल. या उलट उच्च कुलातली म्हणजे संस्कारी घरातली मुलगी कमी देखणी असली तरी तिच्या चांगल्या संस्कारामुळे तिचं वागणं पतीच्या कुळाचं भूषण वाढवणारच असेल हे नक्की. म्हणून बाह्य सौंदर्यापेक्षा संस्कारी कुलीन स्त्रीची निवड योग्य ठरते. या पलीकडेही एक महत्वाचं सांगणं असं आहे की समान कुलामध्ये विवाह केलेला कधीही योग्य राहतो, कारण एकमेकांचे संस्कार एकमेकांबरोबर मॅच होत राहतात. नखिनांच नदीनांच शृंगीनां शस्त्रपाणीनां विश्वासो नैव कर्तव्यो स्त्रीषु राजकुलेषु च. ज्यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नये किंवा जवळ सुद्धा जाऊ नये अशा काही गोष्टींची यादी आचार्य देतात. मोठे टोकदार नख असलेले प्राणी जसं वाघ, सिंह, चित्ता यापासून अर्थातच लांब राहावं. विशाल अवखळ नद्या, दलदलीचा किनारा असणाऱ्या नद्या यांचं पात्र अनिश्चित असतं,
कधीही पाणी कमी जास्त होऊ शकतं. काही वर्षांपूर्वी बियास नदीत कमी पाणी पाहून खेळायसाठी उतरलेली मुलं अचानक पाणी वाढल्याने वाहून गेली होती, आठवत असेल. नदीला खेटून असणाऱ्या वस्त्या नेहमी पुरात वाहून जाताना आढळतं आपल्याला. तशीच गोष्ट मोठ्या शिंगांच्या पशूंची. मायेने जरी त्यांनी आपल्या निकट मान वेळावली तरी शिंग नुसतं घासून गेलं तरी काम तमाम होईल, आणि जर त्या महाराजांचा मूड बिघडला तर मात्र खैरच नाही. हे सांड जसे असतात तीच गत शस्त्रधारी लोकांची. निशस्त्र माणसाला राग आला, भांडण झालं तर तो शिव्या देईल, बुक्का मारेल. पण तलवार पिस्तूल बाळगणाऱ्याला जर राग आला आणि घातली एखादी गोळी तर नको ना बाबा, लांब राहिलेलं बरं. चंचल स्वभावाच्या स्त्रियाही काही कमी डेंजरस नाहीत बरं. त्यांचे मिनिटाला बदलणारे मूड आणि मोह कधी अडचणीत आणतील सांगता येणार नाही. राजकुळातील लोक आणि राजसेवक म्हणजे आताचे राजकारणी आणि अधिकारी व्यक्ती, पोलीस वगैरे बाकी समजा, यांच्याशी मैत्री ही घातक आणि शत्रुत्वही घातक. मैत्री जरी असली तरी यांची मर्जी खप्पा झाली तर कधी आणि कसे अडचणीत याल याचा काही नेम नाही. यांच्यापासून अंतर ठेवून राहिलेलंच बरं. विषादप्यमृतम ग्राह्यम मेधयादपि कांचनम निचादप्युतमा विद्या स्त्रीरत्नम दुष्कुलादपि. विषयाच्या प्याल्यात अमृत मिसळलेलं असेल तर ग्रहण करायला काही हरकत नाही. घाणीत पडलेलं सोनं रत्न निसंकोच उचलून घ्यावं, कारण घाणीत पडलं म्हणून सोनं किंवा रत्न दगड होत नाही. त्यातून उचलले की ते सोनच झालं. तद्वत एखाद्या नीच माणसाजवळ एखादी चांगली कला, विद्या अथवा शिकण्यासारखा एखादा गुण असेल तर निसंकोच शिकून घ्यावा. एखाद्या दुष्ट कुलामध्येही जर गुणवान सद्वर्तनी स्त्री असेल तर तिचा पत्नी म्हणून स्वीकार करायला हरकत नाही. स्त्रीणाम द्विगुण आहारो बुद्धिस्तासाम चतुर्गुणा साहसम षड्गुणम चैव कामोष्टगुणम उच्यते. आता हा आपला पहिला श्लोक आला. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची आहाराची गरज दुप्पट असते, बुद्धी चौपट असते, धैर्य साहस 6 पट असते आणि कामभावना 8 पट असते. हे ऐकायला थोडं वेगळंच वाटतं. आचार्यांना काय म्हणायचं आहे ते पाहू. विहिरीवरून पाणी आणण्यापासून धुनी भांडी वगैरे सारी शारीरिक श्रमाची कामे अहोरात्र करणाऱ्या स्त्रीला खरोखरीच माणसाच्या दुप्पट आहार लागला. प्रमाणाच्या बाबतीत नाही, पौष्टिकतेच्या बाबतीत तर काय खोटं आहे. या उपर मासिक धर्म, बाळंतपण या दरम्यान ही गरज अजून वाढलेलीच असते. आज शारीरिक कष्टाच्या कामाची तेवढी गरज पडत नसली तरी इतर गोष्टींमुळे होणारी क्षिती भरून काढणं गरजेचंच आहे. उलट होतं काय की शिळं खाणं, उरलेलं खाणं अशा सारख्या गोष्टीमुळे स्त्रिया आणि मुली पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात कुपोषणाची शिकार झाल्याचं दिसतात. दुसरी गोष्ट चौपट बुद्धी. घर सांभाळणाऱ्या स्त्रीकडे पहा. मुलं, पती, सासू सासरे, काम करणाऱ्या बायका, इस्त्रीवाला, भाजीवाला, डझनावर माणसांची रोज त्यांना वागावं लागतं. छोट्या मोठ्या अडचणीतून मार्ग काढावा लागतो. बुद्धीचा विकास अजून कसा होतो? एका गॅसवरचं दूध उतू जाऊ द्यायचं नाही, दुसरीकडची पोळी करपू द्यायची नाही, तिसरीकडची भाजी पातेल्याला लागू द्यायची नाही, आणि हे करता करता जेवायला बसलेल्यांना सांगायचं की दमान होऊ द्या, लगेच गरम पोळी आणून देते, आणि अजून बरंच काही. एवढं मल्टीटास्किंग न शिकलेल्या स्त्रीपासून सगळ्याच सराईतपणे करतात. मग चौपट बुद्धी नसेल काय? तिसरी गोष्ट तेवढी पटली नाही का? झुरळाला घाबरणाऱ्या बायका माणसांपेक्षा 6 पट हिंमतवान. कसं शक्य आहे? असं वाटलं तर फक्त हिरकणी आठवून पहा. रात्रीच्या भयान अंधारात उभा कोरलेला कातळ उतरून बाळाला दूध पाजवायला जाणारी आई. मुळात स्त्रिया भावना प्रधान असतात. इतर वेळी त्यांचा कातर मृदू स्वभाव दिसून येईल, पण आपल्या अपत्यावर काही संकट आलं तर 6 पट काय, जास्तच हवी त्यांच्यात. ही चौथी गोष्ट मात्र थोडी ऑड वाटते का? आधीच्या 3ही गुणांबाबत एवढं दैवतीकरण केल्यानंतर 8 पट काम भावना, काम वासना म्हणा असं बिरूड लावणं चुकीचं वाटतं का? असं का म्हटले असतील आचार्य? समजण्यामध्ये ही गल्लत होण्याचं कारण म्हणजे आपण ढोबळ मानाने सारे अर्थ घेतो. म्हणजे जसं लिहिलं आहे तसं. पहिली गोष्ट म्हणजे काम हे पाप नाही. श्रीकृष्ण स्वतःही धर्मानुकूल काम म्हणतो.
स्त्री ही सृजनाची देवता आहे आणि जीवनाच्या सातत्याचं अविच्छेदक माध्यम. संतान प्राप्तीशिवाय पितृऋणातून मुक्त कसं होणार? या साऱ्या सृजनासाठी काम आवश्यक आहे. पण आठपट का? मी म्हटलं ना, आपण सरळ शब्दशः अर्थ घेतो. स्त्रीची कामभावना केवळ शरीर संबंधाद्वारे भागवली जात नाही. येता जाता केलेला ओझरता स्पर्श, हळुवार केलेल्या काही खोड्या, तिच्या दिसण्याबद्दल बोललेले चावट शब्द, केलेलं कौतुक, दमलेल्या बायकोला अनपेक्षितपणे करून दिलेला चहा, रोमॅन्टिक संध्याकाळी आणून दिलेला गजरा, अशा कित्येक छोट्या छोट्या गोष्टी स्त्रीच्या या कामभावनेची तृप्ती करीत असतात. तिच्या मनात एक फुलल्याची, उमलल्याची भावना खुलवीत असतात. आणि 8 पट जास्त म्हणजे अशा कौतुकाची तिला माणसापेक्षा 8 पट जास्त गरज असते. त्यासाठी त्यांची तेवढी धडपडही सुरू असते, नाही का? माणसासारखं 2 मिनिटात तयार होण्यासारखी ती मॅगी नसते, तर तलम पदराची पुरणपोळी असते. तिच्या डिमांड तेवढ्या असणारच ना. म्हणजे ही काम भावना निव्वळ वैषयिक नाही, मानसिकही आहे. एकंदरीत ब्रह्मचारी आचार्याने स्त्री मनाचं, स्त्री स्वभावाचं छानसे विश्लेषण केलेलं आहे. याबरोबरच पहिल्या अध्यायाची समाप्ती झालेली आहे. हे प्रेझेंटेशन, सादरीकरण, हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. आपलं लाईक आणि सबस्क्राईब आपल्यासाठी मोफत जरी असलं तरी माझ्यासाठी ते हे करण्यामागची प्रेरणा जागवणारं बूस्टर रॉकेट ठरतं. नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.